एलपीजी तुटवड्याचा परिणाम आता मुंबईच्या वडापावावर सुद्धा झालाय। मुंबईमध्ये वाढत्या एलपीजी गॅस तुटवड्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर दिसतोय। शहरातील अनेक भागांमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीयांचा आवडता असलेला फास्ट फूड असलेला वडापाव आता 30 रुपयांना विकला जातोय। एलपीजी सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे बऱ्याच हॉटेल्स, ढाबे, स्ट्रीट फूड विक्रेत्यांना स्वयंपाकासाठी बऱ्याच अडचणी येतात। बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्यातच वाढलेला खर्चाचा भार, त्यामुळे त्यांना ग्राहकांवर याचा भार टाकावा लागतोय। आधी 15 ते 20 रुपयांमध्ये मिळणारा वडापाव आता काही ठिकाणी 25 ते 30 रुपयांनी विकला जातोय। काही भागांमध्ये भजी, समोसा, त्यासोबतच बरेच स्नॅक्सचे जे पदार्थ आहेत त्यांचे दर आता दुकानदारांनी वाढवलेत। गॅसच्या वाढत्या दरामुळे आणि तुटवड्यामुळे दुकानदारांना नफा मिळवणं आता फारच कठीण झालेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यांना हे दर वाढवावे लागतात असं त्यांनी सांगितलं। दरवाढीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। स्वस्त आणि पोटभरीचा पर्याय असलेला वडापाव महाग आता झालाय आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय। जर एलपीजी पुरवठा लवकर सुधारला नाही तर येत्या काळामध्ये इतर फास्ट फूड पदार्थ सुद्धा अशाच पद्धतीने याच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आता दिसून येते। त्यामुळे एलपीजी तुटवड्यामुळे आता मुंबईतील स्वस्त खाद्य संस्कृतीवर परिणाम होतोय आणि सोबतच मुंबईकरांचा वडापाव आता महागला जातोय। सर्वसामान्य नागरिकांसाठी हा आणखी एक मोठा आर्थिक ताण असल्याचं म्हटलं जातं।